इंदूरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशीला अखेर आता बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमधल्या एका धाब्यावरून सोनमला अटक करण्यात आली आहे। इंदूरमधील राजा आणि सोनम रघुवंशी हे दाम्पत्य हनीमूनसाठी मेघालयाला गेलेलं होतं, मात्र अचानक दाम्पत्य बेपत्ता झालं आणि त्यानंतर तब्बल 11 दिवसांनी राजा रघुवंशीचा शिलाँगमध्ये मृतदेह सापडला। मात्र सोनम बेपत्ता असल्यामुळे पोलीस तिचा शोध घेत होते। अखेर 17 दिवसांनंतर सोनमला पोलिसांनी अटक केली। या अटकेनंतर सोनमला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलेलं आहे। या हत्या प्रकरणामध्ये आणखी तिघांना मध्य प्रदेशमधून अटक झाली आहे, तर एक जण फरार असून त्याचा शोध घेतला जातोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, काय नेमके अपडेट समोर आलेले आहेत? आज सकाळी जे आहे या धाब्यावर आपल्याला सोनम रघुवंशी जी आहे सापडली। मेघालयमध्ये 17 दिवसांसाठी लापत्ता होती सोनम रघुवंशी आणि गाझीपूरच्या या धाब्यावर जी आहे भेटली। सोनम आपल्या परिवाराशी संपर्कात होण्याचा प्रयत्न करत होती। त्याच दरम्यान जे आहे बघितलं गेलेलं की मेघालय चे जे पोलीस ऑफिशियल्स आहेत त्यांनी सोनम रघुवंशीला शोधून काढलंय। इनफॅक्ट मेघालयचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी याच्याबद्दल ट्विट पण केला आहे, पोस्ट पण देखील केली आहे की कशा प्रकाराने पोलीस ऑफिशियल्स तिकडचे जे आहेत त्यांनी सोनम रघुवंशीला जे आहे शोधून काढलं आहे। सोनम रघुवंशीचा पूर्णपैकी हात आहे असं तिकडचे डीजीपी पण सांगतायत। त्यांच्या पतीच्या हत्येमध्ये सोनम रघुवंशीचा हात आहे हे डीजीपीचं सांगणं आहे। अजून एकाची शोध सुरू आहे आणि त्यानंतर हा पूर्ण केसचा खुलासा अजून मोठ्या प्रमाणात। अगदी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।